नमस्कार मंडळी. आज आपण रताळ्यापासून मस्त अशी रेसिपी बनवूया. लहानेच काय मोठेसुद्धा आवडीने खातील आणि कोणाला कळणारसुद्धा नाही की यामध्ये आपण रताळी आणि बीट घातलेलं आहे. ही रेसिपी तुम्ही डब्याला किंवा संध्याकाळच्या छोटे भुकेसाठी करू शकता किंवा घरामध्ये एखादी छोटी पार्टी असेल ना, तर हे बनवून ठेवायचं आणि आयत्या वेळी गरम करू शकता. अगदी हेल्दी रेसिपी आहे. चला तर मग वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करूया. त्यासाठी इथे मी 2 रताळी उकडून घेतलेली आहे. त्याचं साल काढून घेतलं आहे आणि 1 बीट घेतला आहे. त्याचं साल काढून हे आता किसणीने किसून घेतलेलं आहे. बऱ्याच वेळा मुलं रताळी किंवा बीट खायचं म्हणलं ना तर नको म्हणतात. त्यामुळे अशा पद्धतीने बनवायचं की मुलं आवडीने खातील. आता रताळ्याचे इथे मी छोटे-छोटे तुकडे करून घेतलेले आहेत. रताळी आता स्मॅशरच्या साहाय्याने बारीक करून घेऊया किंवा तुमच्याकडे नसेल तर हाताने सुद्धा केलं तरीसुद्धा चालेल. पण हाताने बऱ्याच वेळा मोठे मोठे तुकडे राहतात. जर स्मॅशर असेल ना तर त्यानेच बारीक करून घ्या. सर्व रताळी इथे मी बारीक स्मॅशरने करून घेतलेले आहेत. आता यामध्ये उकडलेले कॉर्न घालायचे आहेत. अर्धी वाटी एवढे कॉर्न आहेत. अर्धी वाटी उकडलेले वाटाणे घेतले आहेत. 1 चमचा लाल तिखट किंवा आवडीनुसार सुद्धा तुम्ही तिखट घालू शकता. अर्धा चमचा काळी मिरी पावडर, अर्धा चमचा चाट मसाला, चवीनुसार मीठ आणि 1 चमचा ओवा घेतला आहे. हातावर छान कुस्करून घ्यायचा, त्यामुळे चव छान येते. यामध्ये कोथिंबीर घालूया आणि सर्व साहित्य जे आहे ते एकत्र करून घेऊया. सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र करून घेतलं आहे. आता यामध्ये पाव वाटी तांदळाचं पीठ घातलं आहे. 2 चमचे रवा घालायचा. इथे मी बारीक रवा घेतलेला आहे. आता पुन्हा हे सर्व व्यवस्थित एकत्र करून घेऊया. जर तुमच्याकडे रताळी नसतील तर त्याऐवजी तुम्ही बटाटा वापरला तरीसुद्धा चालेल. पण इथे मी हेल्दी पाहिजे आहे म्हणून रताळी घेतलेली आहेत. सर्व छान एकत्र करून घेऊया. यामध्ये माझा कांदा टाकायचा राहिला होता. एक बारीक चिरलेला कांदा यामध्ये घातला आहे आणि पुन्हा एकदा हे छान एकत्र करून घेतलेलं आहे. इथे आपलं सर्व साहित्य व्यवस्थित एकत्र झालेलं आहे. हातामध्ये या पिठाचा एक गोळा घ्यायचा आहे. गोल गोल करत त्याला आपल्याला टिक्कीचा शेप द्यायचा आहे. इथे आपली अगदी मस्त अशी रताळा आणि बीटची टिक्की तयार झाली आहे. खायला अगदी भारी लागतात आणि खूप हेल्दीसुद्धा आहेत. याच पद्धतीने आपण उरलेल्यासुद्धा टिक्की तयार करून घेतलेल्या आहेत. या टिक्कीला इथे मी गोल आकार दिला आहे. तुम्ही तुमच्या आवडीनुसार याला आकार देऊ शकता. आता आपण टिक्की शॅलो फ्राय करणार आहोत. त्यासाठी पॅनमध्ये तेल घातलं आहे. इथे मी प्लेटमध्ये थोडेसे तीळ घेतलेले आहेत. या टिक्की घ्यायच्या आहेत आणि दोन्ही बाजूने आपल्याला याला तीळ लावून घ्यायचे आहेत. तीळ लावल्यामुळे या टिक्की ज्या आहेत त्या अजून हेल्दी होतात. थंडीमध्ये तीळ आवर्जून खाल्ले पाहिजे. त्यामुळे या टिक्कीला इथे मी तीळ लावलेले आहेत. सगळ्या टिक्कीला इथे आपण तीळ लावून घेतले आहेत दोन्ही बाजूने. इथे मी टिक्की शॅलो फ्राय करते आहे. तुम्ही डीप फ्राय केलं तरीसुद्धा चालेल. आता खालची बाजू टिक्कीची भाजली आहे. त्याला उलटून घेऊया. सगळ्या टिक्की इथे मी उलटून घेतलेल्या आहेत. आता खालची बाजूसुद्धा 2 ते 3 मिनिटांनी छान भाजलेली आहे. तुम्ही पाहू शकता अगदी मस्त याला रंग आलेला आहे. अगदी सुरेख दिसत आहेत. तीळ लावल्यामुळे तर आपल्या टिक्की एकदमच भारी दिसत आहेत. आता सगळ्या टिक्की छान भाजलेल्या आहेत. यांना काढून घेऊया. इथे आपल्या अगदी मस्त अशा रताळे आणि बीटच्या टिक्की तयार आहेत. खायला अगदी भारी लागतात. रंग पहा किती सुरेख आलेला आहे. डब्याला किंवा छोट्या भुकेसाठी तुम्ही हे बनवू शकता किंवा घरामध्ये छोटी पार्टी असेल त्यावेळेससुद्धा तुम्ही हे नक्की बनवा. नक्की बनवा आणि कसे झाले हे मला कळवा.